मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850051558. 9850051558. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण भेटू शकतात. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन हवं असेल तरही आपल्याला मिळेल. परंतु जे प्रत्यक्ष कार्यालयात येतील आणि प्रत्यक्षात तुमची आणि माझी भेट होईल, त्यामुळे तुमची ओळख आणि माझी ओळख प्रत्यक्ष एकमेकाला होईल, हे एक महत्त्वाचं कारण. आणि इथे शांततेत बसून समोरासमोर स्पष्टीकरण देऊन तुमचं पूर्ण समाधान होईल. तसं व्हॉट्सअपद्वारे पण समाधान होते, कारण मी व्हॉट्सअपमध्ये एक पेज जे असते ते आम्ही तुमच्या समस्येचं मार्गदर्शन, दुसरं पेज असते ते उपासनेचं, आणि त्यासोबत व्हॉईस मेसेज, आणि या उपरही तुम्हाला काही माहिती हवी असल्यास आम्ही देऊ शकतो. प्रत्यक्ष भेटीमध्ये मात्र एवढा फरक आहे की प्रत्येक भेटीमध्ये काही तुमचं उपासनेचं साहित्य असलं तर ते आम्ही विनामूल्य देत असतो. काही साहित्य जडित असते, काही पोस्टाने म्हणा पार्सलने पाठवता येत नाही, काही यंत्रसिद्धी असते. जे काही असेल ते आम्ही त्याची दक्षिणा घेत नाही, साहित्याची मात्र, बरं. आणि मग ते विनामूल्य देत असतो. यंत्रसिद्धी हे सर्व कार्यासाठी असते. यंत्रसिद्धीची वाटप जोरात सुरू झालेली आहे अधिक महिन्यामुळे. अधिक महिन्यामुळे रोज कमीत कमी 150 ते 200 पाकिटं इथून रवाना होत आहे, काही दुसऱ्या गावाहून रवाना होत आहे. 3 यंत्र आहे, 3 यंत्र काच फ्रेम करायची असतात आणि सर्वांना दिसेल अशी लावायची असतात. आपण नोकरी करत नाही आहे, शेती आहात, आपण रिटायर आहात, आपलं काही ऑफिस नाही, काही दुकान नाही, व्यवसाय नाही, त्यांनी घरातील पहिल्या हॉलमध्ये लावावं. देवाजवळ लावायची हे यंत्र नाही. आणि देवघर त्याच्यात असलं त्या हॉलमध्ये तर चालू शकते, पण तुमचं दवाखाना आहे, मेडिकल स्टोअर आहे, ज्वेलर्स आहे, केश कर्तनालय आहे, तुमचं इस्त्री धोबीचं दुकान आहे, ब्युटी पार्लर आहे, अभ्यासाचं अकॅडमी आहे, कापड दुकान आहे, किराणा दुकान आहे, जिथे तुमचा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी हे अभिमंत्रित करून आम्ही देत असल्याकारणाने तुम्हाला स्थापित करण्याचा विधी कोणताही करण्याची गरज नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही परिपूर्णरित्या ते अभिमंत्रित करून देत असतो. दिशेला महत्त्व नाही, वेळेला महत्त्व नाही, मुहूर्त पाहायची गरज नाही, कारण हे सर्व आम्ही मुहूर्त पाहून कार्य करून दिलेलं आपल्याला अतिसोपं येत असतो. एका दिशेला लावा, दुसऱ्या दिशेला लावा, तिसऱ्या दिशेला लावा, तिघही वेगवेगळे लावा, एकत्र लावा, कसंही लावा, परंतु काच फ्रेमच करा, एवढं मात्र नक्की. याला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हे काच फ्रेम लावल्याचा हेतू असा की ते स्फटिकारूप होते आणि त्या यंत्राला टोक बाधा होत नाही. आणि स्फटिकारूप होत असल्याकारणाने स्वच्छता ठेवणं अधिक आहे, कारण त्याच्यातून जे प्रकाश किरण निघणार आहे, जे उदात्तीकरण, शुभत्व प्रसारित होणार आहे, त्या अनुषंगाने आपल्याला ती स्वच्छ ठेवायची. रोज स्वच्छ केलं तर फार उत्तम. फुलाची माळ घालण्याची इच्छा असेल तर घाला, नाही घालण्याची असेल तरी चालेल. अगरबत्ती, फुलबत्ती, मेणबत्ती काय असेल ते तुम्ही लावू शकता. नमस्कार करा, त्याच्या यंत्रावरील कुठल्याही यंत्रावरील प्रथम मंत्रजाप करा. त्यात क्रमाचं सिद्धता नाही, क्रमवार नाही, तुम्हाला जे असं वाटेल तसं करा. नुसतं दर्शन केलं, नमस्कार केला तरी पुष्कळ आहे. कार्य सुरू होण्यापूर्वी नमस्कार करा, कार्य समापन होण्यापूर्वी नमस्कार करा, घराच्या बाहेर जाण्यापूर्वी नमस्कार करा, आल्यावर नमस्कार करा. आणि ही जेवढी म्हणजे आता आजोबांनी हे घेतली तर मुलांना
मुलांच्या काळात राहिली तर नातवांना, नातवांच्या काळात राहिली तर पंतूंना. म्हणजे याच्यात दीर्घकाळ जसा जसा चालेल, प्राचीनता या यंत्राला येईल ती अधिकाधिक शुभत्व होते. म्हणून हे आपल्या जीवन आयुष्यात तर चालणार आहे, पण आपल्या पिढीजातसुद्धा हे चालणारी यंत्र आहे. अशी यंत्र, सर्वगामी यंत्र आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही किंवा झालेली नाही, कारण याच्यात कामाख्य देवीचा सिद्धहस्त आहे, हे लक्षात घ्या. मी कामाख्य देवीलाच शिकलो आणि आहे. त्याच्यात माझे पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी मला शिकवलेलं आहे ज्योतिषशास्त्र, म्हणून त्यांना प्रथम अभिवादन. आजच्या कार्याचा विषय हा गुरु बदल होत आहे आज रात्री. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. शनी आणि गुरु हे दोन ग्रह मोठे आहेत. गुरुचं काम हे सात्विक विचाराचं काम आहे, देवाधर्माचं श्रद्धेचं काम आहे. तुम्ही व्रत वैकल्य करता, त्याला आशीर्वाद देण्याचं काम आहे, त्याला सफलता देण्याचं काम गुरु करतो. गुरु म्हणजे कोणतं? श्रीदत्त. गुरु म्हणजे गुरुग्रह आणि गुरु म्हणजे विष्णू. गुरु म्हणजे बृहस्पती. गुरु म्हणजे तुमच्या मनातील इच्छा, प्रामाणिकपणा, सत्यता. तुम्ही जेवढे शुद्ध राहाल मनाने आणि आतूनही, आहार विहार आचार विचाराने, तर तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक काम यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तुमचे पूर्ण जीवन आयुष्यात समस्या विरहित तुमचं जीवन असेल. कुठलेही दुःख कष्ट तुम्हाला सोसावे लागत नाही. जन्माच्यापासून तर जन्माच्या अखेरपर्यंत तुम्ही सुखात राहत असता. परंतु आचार विचार आहार हा सुद्धा आहे. व्यसनाधीनपणा नको, कुपथ्य नको, चुकीचा आहार नको. ही देहशुद्धी आहे ना. तुम्ही देहशुद्धी पाहायची असेल तर तुम्ही अगदी माणसं ज्या वेळेला पोस्टमॉर्टम करतात तेव्हा बघा, किंवा विज्ञानाच्या ह्याच्यात पहा. तुम्ही वरतून जेवढे दिसतात त्याच्यापेक्षा आत रेशमाहून कोमल आहात. आता रेशमाने कोमल आहात तर मग जेवण आहार कसा घेतला पाहिजे? कोमल, विषाक्त नको. आजकाल हॉटेलमध्ये गेले की पनीरचंच पान मोठं असते, 2-3 पानं. पण पनीरामुळे चर्मरोग होतो, त्वचारोग होतो, कुष्ठरोग होतो, श्वेतकुष्ठ होते, म्हणजे पांढरा कोळ निर्माण होते. दुधाबरोबर फळं खाल्ली ती नाशवंत होतात, त्याच्यामुळेही पांढरा कोळ होते. दहीमुळा कधी खाऊ नये, रात्री दही खाऊ नये. वर्तमान स्थितीमध्ये दही आता केमिकल पद्धतीने तयार होण्याचे होत आहे. बॅक्टेरिया त्याच्यात नसतात, विरुद्ध बॅक्टेरियाने ते दही होते, म्हणून त्याचं विरजनही चालत नाही. घरी विरजन लावून दही केलेलं अतिउत्तम. आणि जे विरजन लावून दही करतात त्यांचेच ते आहार पोषक असते. बॅक्टेरिया त्याच्यातलेच आपल्याला अनुकूल असतात. म्हणून आहार विहार आचार आणि लबाडी नको. कारण लक्ष्मी ज्या अर्थी शुद्ध रूपात येते त्याच्याच घरी सुख नांदते. मी एकदा काहीच नव्हतं माझ्याजवळ, पण माझी शुद्ध होती, आम्ही पण शुद्ध होतो, दोघीजण आमचं मिलन शुद्ध होतं. आमच्याकडे काही लोकांचं भांडवल होतं, हे होते. काही खेड्यापाड्याचे लोक जात असतात तर त्यांना पीक पाणीचे पैसे मिळत असत, ते आमच्याकडे ठेवून देत आणि दुसऱ्या दिवशी दिवसा घेऊन जात. माझी निर्मलाबाईचं मी तुम्हाला येथे निवेदन करतो की तिच्या स्मरून मी तुम्हाला सांगतो की आम्ही लक्ष्मीचं कधीही पाप केलं नाही आणि करणारही नाही. असो, आज 1 तारीख आहे, 1/6/2026, वार सोमवार आहे.
आणि रात्रीचे 10:45 झालेली आहे. तुम्हालाही मी जागवतो आहे, मी जागतो आहे. कारण काय आहे की वय 78 झालेलं आहे. 77-78च्या याच्यात असल्यामुळे थकवा होतो. आणि आज सलाईन घ्यायचा प्रसंग आला होता. 3 सलाईन झाली. उन्हाचा तडाखा लागला त्यामुळे. तरी पण मला चांगलपणा वाटला, चांगलं वाटलं की मी तुम्हाला लगेच मी तुमच्या सेवेस हजर राहतो. तुमच्या सेवेस हजर राहत असताना मला अगदी आनंद होतो. असा आनंद होतो मला की भरपूर आनंद होतो. हा आनंद द्विगुणित होतो. हा आनंद द्विगुणित होत असताना तुमच्याशी संभाषण करणं मला आवडते. 2003 ते 2020 पावतर दैनिक देशदूत नाशिक, धुळे, नगर, अहमदनगर, नंदुरबार आणि जळगाव लाखो लोकांना मी विनामूल्य मार्गदर्शन केलेलं आहे. लाखो लोक, आजही तुम्ही वर्तमानपत्र उघडून पाहिलं त्या काळची तर तुम्हाला कळून येईल. सोनवणे साहेब त्यावेळेला संपादक होते आणि आता अलोणे साहेब संपादक आहे. त्यांना तुम्ही विचारू शकता. ज्यावेळेला आम्ही पुण्याहून येत होतो तर माझ्या बाईंनी गाडी एका वळणारा लावली. अरे म्हटलं आपलं गाव तर सरळ आहे. नाही म्हणे इकडे चला. आणि त्यांनी ती गाडी देशदूतच्या कार्यालयात नेली. मला समजलं नाही का नेली म्हणून, का नाही. आम्ही गेलो, संपादक कुठे तिने विचारलं आणि संपादकाच्या समोर आम्ही जाऊन बसलो. ओळख नाही, परिचय नाही, काही नाही. मी मोठा माणूस नाही. आणि तिनेच सांगितलं, त्यावेळेला सुभाष सोनवणे संपादक होते, म्हणजे तुमच्या अंकामध्ये ज्योतिष येत नाही आहे. आणि हे माझे पती ज्योतिषाचार्य आहे, विश्वज्योतिषाचार्य पदवी मिळवली आहे. तर एक साप्ताहिक सदर सुरू करावं असं आम्हाला वाटते. अधूनमधून नको आम्हाला. साप्ताहिक तुम्ही करत असाल तरच आम्ही तुम्हाला देऊ, तेही विनामूल्य देऊ. आणि तेही तुमच्या ऑफिसमध्ये दर आठवड्याला येऊन देऊ. ती जबाबदारी आमची. तुमच्याकडनं आम्हाला कुठलाही मोबदला नको. जनतेकडनंही आम्हाला मोबदला नको. सेवेचं कार्य तुम्ही करा, आम्ही पण करू. फक्त तुमची साथ आम्हाला हवी. सुभाष सोनवणेने अगदी आमचं स्वागत केलं. चहा दिली, पाणी दिले. आणि मग त्यांनी खिशातून त्यांची कुंडली काढली परीक्षा घेण्याच्या हेतूने. आणि परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांनी कुंडली काढत असताना त्यांनी माझ्यासमोर ठेवली आणि मी पाहायला लागलो. माझ्या पत्नीने सांगितलं की खरं खरं सांगा म्हणे, आज साहेब आहे, संपादक साहेब आहे, मोठी व्यक्ती आहे, ज्ञानी व्यक्ती आहे, हे समजू नका म्हणे. माझ्या पत्नीने सूचना मला दिली त्यांच्यासमोरच, मोकळेपणीच. आणि कुंडली काय म्हणते हेच सांगा. कुंडलीचं मी भाष्य केलं. सुभाष सोनवणे गहिवरून आलं त्यांना. नाजूक मनाचा मनुष्य, सत्यवादी, विद्वान. इंडियन एक्सप्रेसमध्ये होते, लोकसत्तामध्येही होते ते. आणि शेवटी देशदूतमध्ये संपादक झाले, जळगाव आवृत्तीचे. देशदूतच्या जेवढ्या आवृत्त्या होत्या त्याच्यात सर्वांविषयी त्यांचं प्रेम अगाध होतं, सर्वव्यापी होते ते. आणि त्याच झटक्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही बुधवारी एक पूर्ण पान देतो, तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं या. आता माझा विषय होते की आपल्या समस्या आणि बोरकर गुरुजींचं मार्गदर्शन. आता त्यावेळेला समस्या आल्या पाहिजे होत्या, म्हणून त्यांना मी एक चौकट करून दिली. ही चौकट भरून जो पाठवेल त्या प्रश्नाला आपण उत्तर देणार आहोत, त्या प्रश्नाची समस्या आपण सोडवणार आहोत. त्यांना ते पटलं.
आणि त्यांनी ते लागोपाठ 15 दिवस कुपन प्रसिद्ध केलं आणि माझ्याकडे भराभर पत्र येऊ लागली. मी आत्ताच साफसफाई करताना जवळजवळ 5 ते 7 पोतं पत्राचे गाठोडे होते. ते मला नष्ट करावे लागले, कारण ते आज सदर चालत नाही, बंद केलं गेलं आहे काही कारणास्तव. त्यावेळेला लाखो लोकांची समस्या मी सोडवलेली आहे. आता हे श्रेय काही व्यक्तींना माहीत नाही आहे. माहीत नसताना मग टीका टिप्पणी करण्याची त्यांची प्रवृत्ती जरा आम्हालाही थोडंसं क्लेश वाटतो, दुःख होते की आपल्याला असं एवढं करूनही आपल्याला टंगणे टोमणे काय मिळतात. जगामध्ये 100% शुद्धता सरकारची नाही, जनतेची नाही, विश्वाची नाही, आणि निसर्गाची. आपण बिघडवतो म्हणून निसर्ग अशुद्ध होतो. विज्ञान पुढे गेलं, मग लोक मरतात काय दवाखान्यात जाऊन? पोलीस स्टेशनही असल्यावर चोऱ्या मारामाऱ्या दंगली का होतात? शिक्षक सर्वांना शिकवतात, मग काही लोक अज्ञानी का राहतात? वकिली बरोबर वकिलीत असताना काही पराभव का होतो? मंत्री असताना काही पराजित का होतात? याच्याविषयी कोणी काही बोलत नाही. आणि ज्योतिषाचं एखादं चुकलं की लगेच टिप्पणी करतात, आणि त्याविषयी त्यांचं ज्ञान शून्य असते. बोलण्याचा अधिकार कोणाला असतो की ज्याच्या ज्ञान संपन्न आहे त्याला. आई तू बरोबर नाही केली आजची भाजी, अरे तुला तरी करता येते का? तू करून पहा, आईने किती कष्ट केले आहे. ते तो पाहत नाही, स्वतःचा शहाणपणा दाखवतो. अशी व्यक्ती असतात. आता जगामध्ये कोण काय असते, भेदभाव हा प्रत्येकात असतो. असो, आजचा विषय प्रारंभ करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. राष्ट्रांतर, गुरुचं राष्ट्रांतर आज होत आहे. गुरुचं राष्ट्रांतर 1 जूनला रात्री 25:50 होत आहे. गुरु हा ग्रह मिथुन राशीत जात आहे. मग याचे परिणाम विश्वावर होता, निसर्गावर होता, मानवजातीवर होता, हवामानावर होतात, कणाकणावर होतात. कोणीही ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धावादी म्हणत असलं तर मी मुळीच मान्य करत नाही. ते स्वतः अंध आहे म्हणून त्यांना दिसत नाही. स्वतः ज्योतिषाचं ज्ञान घ्या, मग बोला, तुम्हाला तेव्हा अधिकार आहे, नाही तर मुळीच नाही. हा दागिना बरोबर झाला नाही, पण तू घडून पाय ना, तुला येतो का? आईने कष्ट घेतले म्हणून तू जन्मास आलाय, मग आईला तू अडाणी असं म्हणतो का? हा प्रश्न विचारतो मी. तर आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. गुरु राष्ट्रांतराचे राशीवार परिणाम हे सर्वांवर होणार आहे, म्हणून आम्ही 12 राशीचं भविष्यवाणी आज करत आहोत ऑक्टोबर पावतर, बरं का? कारण गुरु ज्या वेळेला ग्रह चालतात तेव्हा त्याला मार्गी म्हणतात. ग्रह स्थिर राहतात तेव्हा स्तंभी त्याला म्हणतात. आणि ग्रह मागे चालतात म्हणजे रिव्हर्समध्ये गाडी चालते तशी, त्याला वक्री म्हणत असतात. आणि एका ग्रह राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला राष्ट्रांतर म्हटले जाते. वरीलप्रमाणे ग्रहाच्या स्थितीत बदल होतो तेव्हा प्रत्येक मानवावर, तसेच प्राणीमात्रावर, प्रत्येक निसर्गावर, घटनावर, प्रत्येक वस्तूचे भावावर, राजकारणावर, सत्ताकारणावर यावर शुभाशुभ परिणाम होत असतो. दिनांक 1 जून म्हणजे आज 2026ला आजच्या रात्री 25:50 म्हणजे 1:50 गुरु ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत जात आहे. मिथुन राशीत कर्क राशीत जात आहे. आपण पहिले या ठिकाणी स्तंभित आहे, ग्रह मागे आहे आणि राशीत प्रवेश करतो आहे. हा बदल होत आहे. आता वर्तमान स्थितीत तो काय आहे, मिथुन राशीत आहे, पण तो 1:50 कर्क राशीत जाणार आहे. गुरु शुभग्रह असून तो सर्वात मोठा ग्रह मानला जातो. त्याचे परिणाम मोठे आहेत. ग्रह मनावर जलद परिणाम करीत असतो. गुरुग्रह ज्या वेळेस कर्क राशीत येतो
तेव्हा तो उच्च क्षेत्राणीचा असतो. धनु व मीन राशीचा स्वामी गुरु आहे, परंतु धनुराशीचा गुरु धनराशीला उतावळेपणा देतो आणि मीन राशीला गुरु असत्यवादीपणा देतो. पाहून घ्या, धनुराशीला उतावळेपणा देतो आणि मीन राशीला तो असत्यवादी बनवतो आणि गुरु हा स्वतः सत्यवादी आहे. एवढं बारीक ज्ञान जाणकार ज्योतिषाशिवाय नाही. मी अनेक वार सांगतो तुम्हाला. मीन राशीला गुरु असत्यवादीपणा देतो, म्हणून धनुराशीचे लोक उतावळेपणा तुम्हाला दिसतील आणि मीन राशीचे लोक खोटे बोलताना अधिक तुम्हाला दिसतील. दोघं राशी धनु आणि मीन व स्वामी एकच पण परिणाम वेगवेगळे देत असतो. असले योग बघण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. ग्रह परिवर्तनाची सुरुवात आणि समापन. ग्रह परिवर्तनाची सुरुवात केव्हा होणार आहे आणि समापन म्हणजे समाप्ती केव्हा होणार आहे. 1 जून 2026 वार सोमवार म्हणजे आज रात्री 1:50 उजळता मंगळवार म्हणजे उद्या मंगळवार. तिथी द्वितीय मूळ नक्षत्र धनुराशी चंद्र या योगावर मंगळ बलवान अशुभ ग्रह याची दृष्टी गुरुवर आश्चर्यकारक असे गुरुला गजकेसरी योग असताना होत आहे. गुरु गजकेसरी योग आहे. हा अत्यंत महायोग ज्योतिषशास्त्रात समजतो होतो. ज्यांच्या कुंडलीत असतात ते सुखी, संपन्न, वैभवशाली, मनातील इच्छा पूर्ण होणाऱ्या व्यक्ती असतात. परंतु मंगळ ग्रहाची दृष्टी याच्यावर असल्याकारणाने थोडी हानी पण सहन करावी लागते. मग हानी शत्रूची असते, घरातल्या लोकांची असते, इतरांची असते. गुरु गजकेसरी योग करीत आहे. शुभ कार्यास टोक लावण्याचे काम मात्र मंगळ करीत आहे. याशिवाय द्विपाद दृष्टी गजकेसरी योगावर आहे. शनीची द्विपाद दृष्टी योग आहे. 12 डिसेंबर 2026 वा शनिवार हाच गुरु वक्री होत आहे. 12 डिसेंबरला. यावेळेला मंगळ गुरुचा सहयोग आहे. 1 जूनला गुरु शुक्राचे सोबत होता. 6 मार्च पंचांग अखेर पावे तो वक्री राहणार आहे. 31 ऑक्टोबर 2026ला गुरु सिंहराशीत जाणार आहे. दिवसा 12:02 वाजेनंतर या गुरुचे परिवर्तन 31 ऑक्टोबर पावे तो कर्क राशीत राहणार आहे. म्हणजे ही भविष्यवाणी, हे परिणाम जे आहे गुरुचे ते 31 ऑक्टोबर पावतं मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. गुरु राशांतराचे राशीवार परिणाम. आपण पहिली राशी घेऊया. मेष राशी, ज्याचा स्वामी मंगळ आहे. भरभराटीचा काळ यांचा असणार आहे. कित पावतं ते 31 ऑक्टोबर पावतं. आजपासून म्हणजे रात्री 1:50 आपणास वास्तुविषयक कार्य करावे लागणार आहे. मोठ्या रकमेची खरेदी करण्याची संधी लाभणार आहे. विरोधक नामोहरण होणार आहे. मुलांना समजून सांगावे. चुकीच्या मार्गाने जाण्याचे ग्रहयोग संकेत आहेत. कोर्ट कचेरीचे निर्णय लवकर लागण्यासाठी प्रयत्न करावा. हा काळ अतिउत्तम असणार आहे. उद्या उधार उसनवारीत अडकलेले पैसे वसुली होणार आहे. फसवणुकीचे प्रयोग पण होणार आहे. प्रकार पण येणार आहे. सर्व बाजूने सावध राहावे. वाहन चालवताना, कार्य करताना नेहमी आपण सावध राहून कार्य करावे. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. चांदी खरेदी दीर्घ मुदतीसाठी खरेदीचा उत्तम काळ आहे. वृषभ राशी, स्वामी शुक्र, विक्रमी यश प्राप्त होईल. वृषभ राशींना आपण या काळात आपले कार्यास गती घ्यावी व जी कामे आतापावे तो होत नव्हती ती कामे हाती घ्यावी. त्यात आपणाला यश मिळणार आहे. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी पण आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यांना कुळदेवी कुळदेवता यांचे दर्शन घडवून आणावे. नोकरी, कामधंदा, व्यवसाय व्यवस्थित चालणार आहे. पैशाचे व्यवहार सावधपूर्वक आपण करावे. घरास कुलूप लावून बाहेर जाऊ नका. बाहेर जाऊ नका याचा अर्थ कुलूप लावा, पण घरामध्ये कोणी माणसं झोपवा विश्वासू. असं घर रिकामी ठेवू नका. नंतर तुम्ही बाहेर जायचं असेल, यात्रेला जायचं असेल, प्रवास करायचा असेल, विविध कामांना जायचं असेल त्यावेळेला. इतर जणांमुळे घरात वाद निर्माण केले जातील याचा शांतपणे विचार करावा. मिथुन राशी, 3 नंबरची राशी, स्वामी बुध. अविवाहितांची विवाह ठरणार आहे.
ज्यांचे विवाह लांबणीवर पडलेले आहेत त्यांचे या गुरु राशांतरात अचानकपणे स्थळ येतील. इच्छा असल्यास विवाह संपन्न होईल. प्रेम प्रकरणे सफल होतील. संततीविषयी चिंता समस्या असतील त्या दूर होतील. भावंडेविषयक काळजी घ्यावी लागेल. काही कौटुंबिक चिंता असतील तर या दूर होतील. नोकर वर्गाची नोकरी सांभाळावी. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणार आहे. आनंद मौज इच्छा असेल तर सफलतेचा हा काळ असेल. मूल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कुलूप राहून घर रिकामे ठेवून कुठेही प्रवासाला जाऊ नका. कर्क राशी स्वामी चंद्र. अचानक लाभाचे योग आपणाला आहे. एकीकडे जागतिक मंदी आणि आपणास भाग्याची तेजी असा हा काळ असणार आहे. सरकारी कोर्ट कचेरीची कामे नीट होतील. आरोग्याबाबत व संसर्ग बाधा असले ग्रह संकेत आहेत, सावध राहावे. दृष्टी उत्तम राहील पण घाबरणे अथवा थकवा सुरू होईल. मनाप्रमाणे वाटचाल कराल. मनाप्रमाणे हे कार्यकाळ असणार आहे. गोड बातमीसुद्धा आपल्याला मिळणार आहे. मुलांचे कार्याबाबत खोलवर चिंता असेल त्याबाबत आपण तडजोड करून मनाला समजवण्याचा प्रयत्न अवश्य करावा. सिंह राशी स्वामी रवी. नोकर वर्गास व इतरांना भाग्योदय होणार आहे. मनाला पटत नसेल तर तसे वागूच नाही. याचा आपले भाग्यावर परिणाम होणार आहे. कोणी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं त्याप्रमाणे वाटतं तुम्ही कार्य करायला लागला तर तुमची स्वतःची फसगत होईल. कोणीही असो तो, कारण तुम्ही महाराज आहे, राजा आहे जंगलचे, आणि तुम्ही इतरांचं वागताय म्हणजे तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागताय असं होईल. मनाप्रमाणे बेधडक जे असेल ते. माझ्या वडिलांची राशी सिंह होती. घरामध्ये अगदी हुकुमशाहीच होती. लोकशाही अजिबात नव्हती आणि ती योग्यच होती. त्यामुळे आम्ही चांगले घडलो. आमचा भाऊ घडला. वडिलांचे 100% गुण माझ्यात आहे आणि त्याचप्रमाणे वागतो. पण याच्यानंतर आमची मुलं आमच्याप्रमाणे वागत नाही आहे. हाही एक फरक आहे. कारण वातावरणाचा फरक, मित्रमैत्रिणीचा फरक, आलेली पत्नीचा फरक, अशा योगाचं परिवर्तन हे तर होतच राहते. परंतु माझी आई होती तशीच माझी पत्नी होती आहे, गेली ती आता. माझे वडील होते तसेच मी आहे, आजही त्याच पद्धतीने वागतो. कारण आदर्श हा घ्यायचा असतो, परंपरा तर ह्या टिकवायच्या असते. त्यामुळे घराण्याचं नाव होते. शिवाजी घराण्याचं नाव मोठं काय झालं आहे? परंपरा आहे. नेहरू घराण्याचं नाव काय मोठं आहे? परंपरा आहे. रामाचं घराणं मोठं होतं म्हणून ही परंपराने ते दैवत्व प्राप्त झालेलं आहे. घराणं हे मोठं असते आणि घराण्याला डाग लावणं हे महापाप आहे. असे लोक कधीही सुखी नाही राहत. श्रीमंती असेल पण सुख नाही. श्रीमंतीमुळे सुख लाभते हा शब्द अत्यंत चुकीचा आहे. गरिबाच्या झोपडीमध्ये सुद्धा महाल दिसतो. आजही तुम्ही खेड्यापाड्यातून जा, जेवण झाल्याशिवाय आपल्याला येऊ देत नाही. शहरातून पहा, आपण जर शेजाऱ्या विचार याचा पत्ता, तो आता डोक्यावर आठ ठेवून ठेवतो. आम्हालाच घर दिसलं का तुम्हाला पत्ता विचारायला? एकच चौकी असते, एकच असते. कोणी पाहुणासुद्धा आला तर जीवावर होते. मी तर माझ्या नातेसंबंधामध्ये तर मी हॉटेलमध्येच राहत होतो. कारण परिवर्तन झालेलं आपल्याला दिसते. ते जरूर असेल तरच जात होतो, आता नाही. असं असताना भाग्यावर परिणाम होणार आहे. अनेक प्रगतीची दारे तुमच्यासाठी उघडणार आहे. सिंह राशी. प्रयत्न करा, यश मिळवा. शारीरिक त्रास सहन करून सर्व कार्य करू नका. आरोग्य सांभाळण्याच्या सूचना ग्रहसंकेत देत आहे. नको ती खरेदी करू नका. कुपथ्य करू नका. आपली कला जगाला दाखवा, त्याला प्रतिसाद मिळेल. अमावस्या जरा चिंताकारक आहे. पौर्णिमा उत्तम राहील. विवाह योग आहे. प्रेम योग सफल होते. आपण सिंह राशीला वाचली 5 नंबरची. 6 नंबरची कन्या राशी, तिचा स्वामी बुध असतो. सुंदर कार्यकाळ सुरू होत आहे.
गुरु राश्यांतराचे परिणाम आपणास सुखद असा हा कार्यकाळ लाभणार आहे. अनेक नवीन गोष्टी आपल्या जीवन आयुष्यात घडणार आहे. मित्रपरिवार उत्तम प्रकारे राहणार आहे. तो सहाय्यभूतही आहे. त्याच्याकडून सहाय्य हवे असल्यास ते पण आपल्याला मिळणार आहे. चिंता कसली करतात, काळजी विरहित जीवन जगण्याचा हा कालावधी असणार आहे. काही कोणाशी वाद असेल ते पण मिटणार आहेत. भाऊ बहीण इतरांच्या समस्या सोडवण्यात आपणाला यश मिळणार आहे. 7 नंबरची तुला राशी स्वामी शुक्र, भरभराटीचा हा काळ राहील. गुरु राश्यांतर म्हणजे हा काळ आपल्या विजयाचा असणार आहे. आपण काहीही करा, नोकरी करा, व्यवसाय करा, सर्व क्षेत्र करा, आपण त्यात चमकाल. पैसे अधिक हाती खेळणार आहे. मागील काही अपयश आले असल्यास ते अपयश या काळात निघून जाणार आहे, धुतले जाणार आहे. पर्यटनाचा आनंद आपण घ्याल. मूल्यवान वस्तू सांभाळा. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मान सन्मान, पैसा असा त्रिवेणी योगाचा आविष्कार आपले जीवन आयुष्यात घडणार आहे. आणि एक नवीन बातमी तुम्हाला कळणार आहे, जी तुम्ही त्या बातमीविषयी आशा दाखवित आहेत ती बातमी. वृश्चिक राशी 8 नंबरचे स्वामी मंगळ, आपले कार्यास उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. आपण आपले कार्य सोडू नका, त्यात निरंतर बदल करीत राहा. आपले सर्व कार्यास उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. काही अपयश असले तरी खचून जाऊ नका. अपयशावर आपण ह्या काळात विजय मिळवणार आहात. असा चमत्कार घडेल की इतर लोक तोंडात बोटे घालतील. वाद टाळावेत. वरिष्ठ लोकांच्या गाठीभेटी होतील. अचानक पैसा हाती येईल. गर्भवती महिलांनी प्रकृती जपावे. विवाह योग प्रबळ आहे. 9 नंबरची धनुराशी, सावध राहण्याचा काळ. गुरु आपला स्वामीग्रह आहे. आपल्या काही इच्छा सफल होतील, काही इच्छा अडथळा येणार आहे. पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावधान राहावे. घरात कुलूप लावून बाहेर जाऊ नका. तुमचं व्यवसाय ठिकाणी सुद्धा सावध राहा. कोणीतरी विश्वासू घरात ठेवावा. नोकर चाकर वादाची संभावना राहील. वैवाहिक जीवनात इतर जणांच्या खोट्या वार्त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. व्यवहार पूर्ण कायदेशीर करीत जावे. सरकारी अधिकारी वर्गाचा त्रास होण्याची संभावना यात आहे. एक मोठी विजयी घटना या काळात घडणार आहे. मकर राशी 10 नंबरची राशी स्वामी शनी, जे कराल त्यात सफलता. गुरु राश्यांतराची ग्रहस्थिती बऱ्याच प्रमाणात अनुकूल आपल्याला राहणार आहे. चुकीच्या मार्गाने मित्रपरिवार, काही नातेवाईकसुद्धा नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या बाबतीत मात्र सावध असावे. अचानकपणे मन नाही म्हणते तरी खर्च करावा लागणार आहे. मनामध्ये काही भीती असेल ती भीती निघून जाणार आहे. जिथे काम करीत आहात तिथे वरिष्ठ अधिकारी वर्गाशी वाद पण घडणार आहेत. यात समजोताची भूमिका घ्यावी. उत्तम पर्वकाळ हा असणार आहे. कुंभ राशी 11 नंबरची राशी स्वामी शनी, कार्यकाळ उत्तम पण जरा सावध राहा. काय होते, कशाला होईल पाहून घेऊ हे विचार मनातून काढून टाका. सर्व व्यवहार योग्य दिशेने पद्धतीने कोणालाही दुखवता न करता कायदेशीररित्या करा. वैवाहिक सुखशांती प्राप्ती होणार आहे. शत्रू ओळखला आला पाहिजे, त्याचप्रमाणे हितसंबंध ठेवावे. कराल त्यात विलंब मामूली पण कार्य होणार आहे. काही वस्तू, आपले मत, आपली वृद्धी हरवलेली असेल ती प्राप्त होईल. कुणाचीही गंमत करू नये, यापासून सावध राहावे. शेवटची राशी 12 नंबरची राशी, जिला मीन राशी म्हणतात, ती मीन राशी जी आहे स्वामी गुरु म्हणतात, परीक्षा घेऊनच विश्वास टाकावा. आपला स्वभाव हा परीक्षेचा नाही, चुकीच्या मार्गाचे निदान असताना तुम्ही वस्तू तिथे ठेवतात. माणसं तशीच ठेवतात आणि मग फसगत झाल्यावर मग पश्चाताप होतो. पश्चाताप करून ती फसगत मिटली जात नाही, भरून निघत नाही. वाडवडिलांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला जी साडेसाती आहे ती साडेसातीचं कार्य हे लाभकारक ठरेल. वाडवडिलांचे आशीर्वाद नसेल तर मग साडेसातीचा फटका आवाज होणार नाही, पण फटका बसणार आहे. व्यवहारात सावध राहावे. सावध राहून आणि कायद्याला धरून व्यवहार करावे. शारीरिक, स्वाभाविक, आर्थिक व्यवहार होतील. कुठलेही व्यसन असलेली माणसापासून दूर राहावं. आशांची सावलीसुद्धा अंगावर पडू देऊ नका. अमावस्येच्या जवळ इतर संबंधित 2 शब्द बोलताना सावधाने बोलावे, सावधानतेने.
पोटाचे आजार, रात्रीची झोप जाईल, चुकीचे वागणे करू नका. भाग्याचा काळ मंदीचा असला तरी आपणास भाग्यकाळ असणार आहे आणि भाग्य होणार आहे. आता ह्या काळामध्ये उपासना करायची काय? अधिक महिना पण आहे आणि गुरु राश्यांतर पण आहे. पहा कसा योग आलेला आहे. आता औदुंब वृक्ष हा घराशेजारी, घराच्या अंगणात लावा, मंदिरात लावा, रस्त्यावर लावा, शेतात जरूर लावा आणि पाण्याच्या ठिकाणी लावा. तुम्ही शेकडो झाडं लावा उंबराची, मेरवर लावा आणि जे तुमची विहीर आहे, ट्यूबवेल आहे त्याच्या आजूबाजूला लावा. पाणी कधीच जाणार नाही. ब्रह्मवाक्य आहे ज्योतिषशास्त्रातलं. पण कोणी करत नाही, ऐकत नाही. एवढं मोठं पाणी शेतातलं वाहून जाते तरी काही नाही, झोपलेले असतात. आणि मग 10 फूट पाणी कमी झालं, 15 फूट पाणी कमी झालं हे बोलत असतात. शेतात उत्पादन करतात पण शेतात कार्य काय करतात हेही बघायला हवं. वाडवडिलांची शेती असेल तर वाडवडिलांच्या नावाने तिथे पूजन काही करतात तुम्ही? मालक होते ते. आई जिवंत आहे, वडील जिवंत आहे, त्याच्या हाताने कधी रोपणी करतात, कापणी करतात, त्यांना त्याच्यातलं काही देतात? नाही. कसा नफा मिळेल? देव परमेश्वर आहे, नाही असं नाही, पण परमेश्वराच्या अगोदर आई वडील आहे. गणपतीने सांगितलं आहे, पुंडलिकाने पण सांगितलं आहे, संत महात्म्यांनी हेच नोंद ठेवून दिलं आहे, प्रेमसागर महाराज हेच सांगत आहेत, पण डोक्यात जात नाही. औदुंब वृक्ष लावा, जगवा, वाढवा. ऑक्टोबर अखेर पावे तो घराचे प्रथम दारास प्रत्येक गुरुवारी औदुंबर पानाचे तोरण लावावे, नंतर सगळे विसर्जन करावे. गुरुवारी पिवळे वस्त्र वापरा. दर गुरुवारी जून ते ऑक्टोबर अखेर एक पिवळे नाणे श्री दत्त मंदिरात टाका. शक्यतोवर पितळी ताटातच जेवण करा. दर गुरुवारी आलटून पालटून तूर डाळ, चणा डाळीचा वापर जेवणात करा. या काळात आमच्याकडून यंत्र मागवून घ्या. ही यंत्र विनामूल्य आहेत. काच फ्रेम करूनच सर्वांना दिसेल अशी लावावी. मातृपिपी सासू सासरे हे गुरुवारी असतात, त्यांची सेवा करा, त्यांच्या इच्छा पूर्ण करा. तिजोरीला, पैशाच्या कपाटाला, दर्शन भागावर सुलट दिशेने पितळी नाण्याला फेविकिकने चिटकवा. आता जी ही उपासना आहे ही काही राशींना विरुद्ध पडते. आता तुला राशी आपण घेतली, वृषभ राशी आपण घेतली, या ठिकाणी कन्या राशी घेतली, मिथुन राशी घेतली, तर ही उपासना तुम्हाला वरवर विरुद्ध वाटते. परंतु जेव्हा राश्यांतर होते कुठल्याही ग्रहांचं, त्यावेळेला बाकीचे जे नियम असतात ते डावलले जातात, ते प्रभुत्व असते. ज्याप्रमाणे 144 कलम कलेक्टर लावतो, त्यावेळेला सगळे जे अधिकार, मानवी अधिकार असतात, फिरण्याचे, बाहेर जाण्याचे, गप्पा गोष्टी करण्याचे, मिरवणूक काढण्याचे, लग्न मौंज करण्याचे, हे सगळे बंद होता कायदे. 144 आपण कोरोनाच्या वेळेला बघितलं, कायदा तिथे बांधून ठेवला गेला होता. हुकुमशाही पद्धतीप्रमाणे वागणूक होती. 5 लोकांच्या वर जमायचं नाही, घराच्या बाहेर डोकायचं नाही, 144 कलमामध्ये. कोरोनामध्ये तर अधिक काळ होता. मग त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या गुरुचं म्हणा, इतर ग्रहाचं म्हणा, साम्राज्य असते आणि परिवर्तन होत असते, त्यावेळेला इतर नियम हे बाद होत असतात, म्हणून हे चालतात. म्हणून वृषभ राशी, तुला राशी, मिथुन राशी, कन्या राशींना हे नियम लागू होणार. हे जे विरोधाभासाचे नियम लागू होणार नाही. म्हणजे हे कराल तुम्ही, उपासना करू शकता, त्याचा अर्थ असा आहे. ज्योतिषशास्त्र हे सर्व विद्येपासून आगळं आणि वेगळं आहे. याच्यामध्ये तुम्ही
तेजीमंदीचं प्रकरण वेगळं आहे, शेतकऱ्याविषयीचं प्रकरण वेगळं आहे, हवामानाचं प्रकरण वेगळं आहे, विवाहाचे प्रकरण वेगळे आहे, जातीवार वेगळे आहे. म्हणून ज्योतिष लिहिताना, माझं दिवाळी भविष्य लिहिताना मनुष्य, महिला, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थीगण, आर्थिक, आरोग्य, असं वेगवेगळ्या ह्याच्यात मी देत असतो दिवाळीचं भविष्य. असं सारासार नाही देत मी. आणि दिवाळीच्या भविष्यात महिनावार देतो की या महिन्यात तुमचं उत्कृष्ट, या महिन्यात जरा सावध राहा, या महिन्यात दुखापत होण्याची संभावना आहे, या महिन्यात आरोग्य बिघडणार आहे, असं मी स्पष्टपणे लिहितो. कारण मी अंदाजपंचे कधीच लिहत नाही. ज्योतिषशास्त्राला जे असेल तेच लिहितो. माझं चुकलं तरी चालते. ममता बॅनर्जी हरली, पण मी म्हणणार होतो जिंकली, आणि ती खऱ्या अर्थाने जिंकली का हरली याच्याविषयी आजही प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या ह्याच्यात मतमोजणीच्या वेळेला लाईट बंद का झाले, बाकीच्या ह्याच्यात बंद नाही झाले? त्यांना मतदानाच्या केंद्रात का येऊ दिलं नाही? त्यांना मारझोड का झाली? 72 लाख मतदार वगळले तरी कोर्टाने अधिकार मान्य केला निवडणुकीचा. बरं 72 लाख त्यांचं काही कारण, ते नागरिक नाही आहे का? मग त्यांना बाहेर हाकललं का? हाकलायला सुरुवात केली का? मग नागरिक हक्क असल्यावर त्यांना वगळण्यात का आलं, हा एक प्रश्न. आजही भारत देश सुशिक्षित नाही आहे. अंगठा अजूनही चालतो. मी सुशिक्षित म्हणतो, मी शिक्षित आहे, पण मला काय समजते? मी अशिक्षितच आहे. पण असे ज्या वेळेला घडते, हे विचाराच्या कल्पनाच्या पलीकडे, त्यावेळेला मी त्याच्यात अशिक्षित, असं कसं झालं? मनाला पटत नाही, मग अशिक्षितच आहे ना. ज्योतिषशास्त्र हे सत्यशास्त्र आहे, ग्रहावर आधारित शास्त्र आहे. मानवाच्या 7 पिढ्या गेल्या तरी ते शास्त्र अवगत होणार नाही, इतकं खोलवर शास्त्र आहे. ऋषीमुनींचं शास्त्र आहे, देवांनी मान्य केलेलं शास्त्र आहे. राजे राजवाड्यांच्या कुंडली आहे. शिवाजी महाराजांच्याकडे पण ज्योतिषी येत होते, त्यांच्या पण कुंडल्या अवगत आहे. बिकानेरमध्ये त्यांच्या संग्रहालयात त्यांची कुंडली आहे. रामाची कुंडली आहे, कृष्णाची कुंडली आहे. रामायणामध्ये ज्योतिषांचा उल्लेख आहे. रामाचं नाव ठेवताना ज्योतिषांनी काढलेली कुंडली आजही अवगत आहे. आता ते ऋषीमुनी मोठे, देव मोठे का तुम्ही अंधश्रद्धा म्हणणारे मोठे? काय ज्ञान संपदा आहे आजच्या लोकांना? माझ्याकडे एक व्यक्ती आले होते, खूप शिकलेली होती. ते माझ्या इथे नोकराला मी सांगितलं की जर हे स्पीड पोस्ट करून टाक विविधप्रमाणे, आणि त्याच्यावर स्पीड पोस्टाचा शिक्का मार. ती व्यक्ती म्हणे, पोस्ट म्हणजे काय? स्पीडचा अर्थ मला समजला, म्हणे जड, जलद, पण पोस्ट म्हणजे काय? एवढ्या मोठ्या व्यक्तीला, ज्याचा लाखो पगार आहे, त्याला पोस्ट माहीत नाही तर काय करा? स्त्रियांना मुगाची डाळ ओळखता येत नाही, चवळीची डाळ ओळखता येत नाही. लिपस्टिक कोणत्या कंपनीची आहे पाहिजे ती मात्र ओळखता येते. जीवनावश्यक वस्तूचं ज्ञान नाही, मग तुम्ही सुशिक्षित कसे, शिक्षित कसे? पूर्वी मुलीला चूल, मूल, भांडे, भातुकली असं शिकवलं जायचं. शिवणकाम शिकवलं जातं, हातकाम शिकवलं जायचं, स्वयंपाक शिकवला जायचा. जीवनाला आवश्यक हे गृहिणीला शिकवलं जात होते, आज हे कुठे शिकवलं जाते? शाळेमध्ये काय शिकवलं जाते? माझ्या नातवाने मला 2 पुस्तकं आणायची सांगितली. म्हटलं ते 100-125 तर एक पुस्तक 1100-1200, 3000चा फटका मला बसला. असंच म्हणायला पाहिजे. एवढे मोठे पुस्तकं, एक चित्र नाही, नुसतं लिहिलेलं इंग्रजी. किती कंटाळा मला ते पुस्तक पाहताना माझी डोकेदुखी आली, मला सारिडन घ्यावं लागलं.
अरे पुस्तक कसं आकर्षक पाहिजे, त्याच्यात मन लागलं पाहिजे. एवढंही डोकं शिक्षण मंत्र्याचं चालत नाही, या शिक्षण अधिकाराचं तर मुळीच चालत नाही. मला संताप येतो यांच्याविषयी. पुस्तक कसं पाहिजे विद्यार्थ्याचं, मुखपृष्ठ उत्तम पाहिजे. आणि एवढं जाड का ग्रंथ आहे डोक्यावर न्यायचा आहे? छोटे पुस्तकं पाहिजे. आणि दिवसाला 12 विषयाचा अभ्यास, 8 विषयाचा अभ्यास. 8ही मास्तर शाळेत रोज 1 विषयाचा अभ्यास काय करत नाही? आता MBBSचा म्हणतात की 4ही वर्षाचे प्रश्न येतात म्हणे आता शेवटच्या वर्षाला. काय डोकं सांगावं त्या शिक्षण मंत्र्याचं, काय त्या अधिकाऱ्याचं, का कोणी लिहिलेलं आहे? 4ही वर्षाचा अभ्यास असा कधी झाला आहे का? नीट परीक्षा पाहिजेच कशाला? पेपर फुटतात, होत नाही तुमच्याकडून तर करताच कशाला? MD डॉक्टर तुम्ही करतात, 10-12 वर्ष खातात, करोडो रुपये नाश होतात. MD डॉक्टरला काय समजते मला सांगा बरं? जेव्हा रिपोर्ट येतात बाहेरचे, MRIचे, CT स्कॅनचे, सोनोग्राफीचे, रक्तलघवीचे, ते आल्यावर तो लिहितो की मलेरिया याच्यात आहे, मग मलेरियाचं औषध. एवढं ते साध्या मेडिकलवाल्याला समजते, MRIला तेच समजते. मग ह्या MD डॉक्टरला समजते काय? माझे वडील नाडीवर बोट ठेवायचे, त्यावेळेला काहीच नव्हतं, सोनोग्राफी नाही, काही नाही. टायफॉईड आहे का, मलेरियाचा टायफॉईड आहे का, संसर्गाचा टायफॉईड आहे का, मानसिक टेन्शनचा ताप आहे का, कुपथ्याचा ताप आहे का, असं सर्व त्यांना समजत होतं. त्यांच्या जीवन आयुष्यात एकही मृत्यू झाला नाही. आज तुम्ही मोठ्याच्या मोठे दवाखाने घ्या, मृत्यू किती झाले पहा. क्रिटिकल हॉस्पिटल, ICU हॉस्पिटल हे मृत्यूची झालेली आहे असं मी म्हटलं तर वावगं होणार नाही. मला हा दुःखद अनुभव माझ्या पत्नीच्या बाबतीत आलेला आहे. दुरुस्त होत नाही, मग क्रिटिकल हॉस्पिटल का पाहिजे? तुम्हाला कळते ना, तुम्ही ज्ञानी आहात ना. साध्या माणसालाही कळते की याचा मृत्यू 8 दिवसांनी होणार आहे. आपल्यालाही कळते. मलाही कळलं. मी थोडंसं भाजी बाजारात गेलो होतो की आपल्याला ऊन लागलं आहे, अस्वस्थ झालेलं आहे. थंड पाण्याने आंघोळ केली, बरं वाटलं, परंतु नाही, थोडंसं औषध त्याच्यावर करूया. मग याच्याने अंग गरम झालं, त्यामुळे 2-3 सलाईना घेऊया. असो, आजच्या कार्यक्रमाला विराम देऊया. इतर स्पष्टीकरण बोलण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे देत असतो. मी सत्यवादी आहे, खरं बोलतो, माझ्या मनात काही नसते, परंतु जे आहे ते आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला समापन करूया. उद्या बहुतांशी जून महिन्याची तेजीमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, बघूया. असो, आपल्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात आल्या तर मला आनंद वाटेल. यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांनी मागवून घ्यावी, ती विनामूल्य आहे, त्याला कुठलीही दक्षिणा घेणं नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना तर्फे आम्ही ते देत आहोत. असो, माझ्या कार्यात येणारे जे आहे त्यांच्या समस्येसाठी जी उपासना साहित्य असते ते आम्ही विनामूल्य देत असतो. त्याविषयी आम्ही पैसे घेत नाही, साहित्याचे पैसे घेत नाही. असो, आजचा विषय इथे समापन करूया.